एप्स्टीन खरंच मेलाय का ह्याच्यावरती पण शंका येतात. Jeffrey Epstein. एक मॉडेलचा व्हिडिओ आलेला होता आणि ते एका पार्टीमधून बाहेर आले. ती म्हटली लोक इथे मांस खात आहेत, लहान लहान मुलांच्या आणि छोट्या छोटे बाळांच्या, आणि रोस्ट करून खातात. ते लोक वेडी आहेत, लोक रक्त पितात आहेत. एप्स्टीनने लोकांना पाप करायला लावली आणि ती पाप करताना त्यांनी हिशोब ठेवला नाही. 3 million files. एप्स्टीन बद्दल जेवढा केवढा तू रिसर्च केलाय त्यानंतर तुला असं कधी वाटलं की ह्याच्यापेक्षा भयंकर काहीच नसू शकत? 2 कोंबड्या आहेत ज्यांना पूर्ण त्यांची स्किन काढण्यात आलेली आहे, डिस्किन करण्यात आलं आहे, आणि मध्ये एक बाळ आहे 6 महिन्याचं. तुला अशी कुठली गोष्ट वाटली की जिथे वाटलं की एप्स्टीन किती क्रूर असू शकतो हे तुला लक्षात आलं त्या एका प्रकरणामध्ये? ज्या 17 वर्षाच्या मुलीने आरोप लावले की ती बोलली की ओरल कसं करायचं, ह्याची ती ट्रेनिंग मला ह्या बाईने दिली आहे. ह्याच्यामध्ये काही एवढ्या भयानक केसेस आहेत ना सूरज, की लोक डोक्याला हात लावतील की जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस पुण्यात येतो आणि पहिल्यांदा बुधवार पेठेत जातो. एक्झॅक्टली बिल गेट्स, इलॉन मस्क, त्याच्यानंतर बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प, अनिल अंबानी, भारताचे एक खूप मोठे मिनिस्टर आहेत. कुठल्या पक्षाचे आहे ते मिनिस्टर? कमळाबाईचे. आपण महाराष्ट्रात राहतो. ह्या एप्स्टीनशी मराठी माणसाचं कुठलं कनेक्शन होतं का रे? त्याच्या काळ्या लाईनी बोलले ना, पट्ट्या मारल्यात, त्या गायब व्हायच्या. टॉप टिअरचे 3% लोक ज्यांना एप्स्टीन कंट्रोल करतोय. पण एप्स्टीन म्हणतो की देअर इज समवन ज्याला मला पण काउंटेबल राहायचंय. आता सगळ्यात धक्कादायक प्रश्न, एप्स्टीन आणि नरेंद्र मोदी यांचं काही कनेक्शन आहे?